गुड मॉर्निंग. आणि मला वाटतंय की ही खूप मोठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून आपण चर्चा करतोय, युद्धाची तीव्रता वाढेल असं वाटत होतं. मात्र काल आपण जसं सांगितलंत की हा जो युद्धविराम आहे तो आणखी जास्त वाढणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने पाऊल खूप महत्वाचं होतं. काय तुमची पहिली प्रतिक्रिया? नक्कीच अनुपमा, मागच्या काही आठवड्यांपासून लिटरली दररोज आपण सकाळी युद्धामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतायत त्याच्याविषयी विश्लेषण आपण केलं आणि बऱ्याच गोष्टी ज्या आपण अँटिसिपेट केल्या होत्या एक्झॅक्टली त्याच दृष्टिकोनातून घडताना आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. जी. कालच आपण चर्चा केली होती आणि मुळातच मागच्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारची जबरदस्त विधानं अमेरिकेकडून येत आहेत आणि बऱ्याच मीडिया चॅनल्सवर ज्या प्रकारे आक्रमक भूमिका त्या ठिकाणी मांडली जाते, पण वेळोवेळी मी सांगितलं होतं की अल्टिमेटली यातून बाहेर निघायचं असेल तर हं, जो एक फॉर्म्युला आहे तो म्हणजे दोन्ही बाजूंना आम्हीच कसं जिंकलो हे हं. प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न आणि तसंच काहीसं होताना आपल्याला दिसतंय. दुसरी गोष्ट, सुरुवातीला 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि मी म्हटलं की हा स्वल्पविराम, हा पॉज, हा असाच त्या ठिकाणी लांबत जाईल. हे युद्ध संपलं नाही, याला पूर्ण विराम लागला नाही, जी. परंतु हा स्वल्पविराम असाच त्या ठिकाणी लांबत जाईल आणि नेमकं तसंच घडलं. कालच्या रात्री तर अशा प्रकारच्याही सगळे विधानं डोनाल्ड ट्रम्प कडून आली होती की एका रात्रीमध्ये आम्ही सगळं इराणला उद्ध्वस्त करू. पण अशा प्रकारचं नॅरेटिव्ह बिल्डिंग होत असताना सुद्धा बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून बऱ्याच काही घटना घडत होत्या आणि त्याचाच परिणाम आपल्याला दिसतोय की कमीत कमी 2 आठवड्यांसाठी आता अशा प्रकारची शस्त्रसंधी ही दोन्ही बाजूने मान्य करण्यात आलेली आहे. म्हणजे आतापर्यंत जी भूमिका त्या ठिकाणी मांडली जात होती की इराण जो आहे बिलकुल मागे हटायला तयार नाही. जी. नक्कीच इराणनं जे आहे जबरदस्त त्या ठिकाणी लढा दिला, पण हेही लक्षात घ्यावं लागेल की हाच इराण होता जो म्हटला होता की जोपर्यंत परमनंट अशा प्रकारचं सोल्युशन मिळत नाही तोपर्यंत आम्ही शस्त्रसंधी करणार नाही. हं. पण इराणनं 2 आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्याचं त्या ठिकाणी मान्य केलं, म्हणजे एक पाऊल त्या ठिकाणी मागे हटलेलं आहे. पण याच्या पुढे जाऊन जे आहे आपल्याला सिरियसली याचा विचार करावा लागेल की 2 आठवड्यांची शस्त्रसंधी जरी झाली असेल, एक प्रकारे जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसत आहेत. लगेच जे आहे $91.5 प्रति बॅरल पर्यंत ऑलमोस्ट 19 ते 20% तेलाच्या किमती ज्या आहेत कमी आलेल्या आहेत. हं. जे नक्कीच जगासाठी, भारतासाठी फायद्याचं त्या ठिकाणी. जी, पण जी. असं जरी असलं तरी हे 2 आठवड्यांमधली शस्त्रसंधी ही टिकेलच याची गॅरंटी नाही. हं. इराण समर्थित ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत, ज्यामध्ये हिजबुल्ला आहे किंवा इराक मधल्या पीएमएफ सारख्या संघटना आहेत, ह्या काय भूमिका घेतात, इस्रायल काय भूमिका घेते, खरोखरच शस्त्रसंधी टिकते का, हे पाहणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आता शुक्रवारी पाकिस्तानमध्ये जी चर्चा होणार आहे, हं. ज्यामध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी जेडी व्हान्स, त्याचबरोबर अमेरिकेचे काही प्रतिनिधी आणि इराणचे प्रतिनिधी असणार आहेत. मुळातच इराणनं ज्या 10 अटी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात इंटरेस्टिंग बाब म्हणजे फारसी भाषेमध्ये जे निवेदन त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यामध्ये या 10 अटींचा समावेश केलेला आहे, हं. त्यामध्ये एक महत्वाची बाब त्यांनी मेन्शन केलेली आहे, ती म्हणजे युरॅनियम एनरिचमेंट. हं. म्हणजे मुळातच हे युद्ध ज्यासाठी अमेरिकेनं सुरू केलं होतं, त्या संवर्धित युरॅनियमसाठी, इराणनं न्यूक्लिअर वेपन्स बनवू नये यासाठी. आणि जर इराणनं ती एक कंडिशन त्या ठिकाणी ठेवली असेल आणि बाकीही